आई काय असते याचं वर्णन अनेक कीर्तनकारांनी केलं, इतिहासकारांनी केलं, ग्रंथकारांनी केलं, पण आई नावाचं तत्व प्रत्येकाला शब्दामध्ये मांडताच आलं असं नाहीच नाही. शब्दाच्या मर्यादेच्या पलीकडं जिच्या कर्तृत्वाची छाप आहे ती आई. समुद्राचा विहार करता येतो, समुद्रामध्ये फिरता येतो. समुद्राचं मेजरमेंट मात्र जमत नाही, समुद्राचं मोजमाप मात्र पाण्याचं करता येत नाही. तसं ममत्वाचं मोजमाप करता येत नाही. आई एक कर्तृत्व संपन्न अशी प्रतिकृती या पृथ्वीने, या प्रकृतीने, या निसर्गानं तुमच्या आमच्यासाठी दिली. एक देणगी, त्यातलीच ही एक आदर्श माता. पण आज तेच दुःख आहे, आज ती उणीव आहे. आज अंगण भरलंय पण आई नाही. आज तिच्या नात्याच्या वटवृक्षातील प्रत्येक फांदीनं फांदी, फुलनं फुल, पाननं पान इथपर्यंत आलं. असा वटवृक्ष तिनं वाढवला की जिची आज अनुपस्थिती, की आज ती इथं नाही. पण मायबाप तुम्ही आम्ही तर जीव आहे, पण पामर जीवाला स्वातंत्र्य नाही, त्याला प्रायव्हसी नाही, तो इंडिपेंडेंट नाही, तो अधीन आहे, तो अधीन आहे काळाच्या. त्याला स्वतःच स्वातंत्र्य नाही, यायचं कधी आणि जायचं कधी नाही स्वातंत्र्य. कोणाच्या घरी जन्म घ्यावा, श्रीमंती अनुभवावी का गरिबी, हे त्याच्या हातात नाही. ही भगवंताची देण आहे. ज्याच्या घरी जन्माला घातलं त्याच्या घराचं सुकृत फळाला अन्न, हे आईचं कर्तृत्व आहे. आणि एक नाही एक दिवस प्रत्येकाच्या जीवनातला हा प्रसंग आहे. मायबाप आज हांडे परिवारावर आला, उद्या लिंबाळकर परिवारावर आहे, जगताप परिवारावर आहे, काळे देशमुख परिवारावर आहे, झराट परिवारावर आहे, गवळी परिवारावर आहे, चांदगुडे परिवारावर आहे. हा प्रसंग सायकल सारखा आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम सारखा आहे, ते चालत चालत जाणार आहे. ते कुठेही थांबत नाही, ते निरंतर आहे. आज जो जन्माला आलाय त्याचं एक ना एक दिवस हा सोहळा होणार आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जग माझे, ओ राहिला कीर्ती जग माझे. गेले दिगंबर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जग माझे, जग माझे, राहिला कीर्ती जग माझे. माऊली सांगतात उपजले जे नाशे, नाशिले ते पुनर्पिदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणू नये धनंजया ज्या परी. हा प्रवासच असा आहे की हा प्रवासाला थांबाय. उगमस्थानापासून समुद्राला मिळेपर्यंतचा हा आईचा प्रवास आहे. काय केलं तिनं? जशी त्रिवेणी संगमावरून म्हणा, भीमाशंकर वरून भीमा वाहिली, ती उगमस्थानापासून वाहत 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 अरबी समुद्राला जाऊन मिळाली, हिंदी महासागराला जाऊन मिळाली. जाताना खाली मान घालून गेली नाही, सगळ्या तीरावरील लेकरांना संतुष्ट करून गेली. जमिनीला पाणी दिलं, गुरांना पाणी दिलं, गुरांना चारा दिला, माणसाला पाणी दिलं, पिकं हिरवीगार केली. एवढंच काय, बिचारी वाळू काढणाऱ्याला सुद्धा नाही म्हणले नाही का? परोपकार नावाचा तिचा गुण आहे. आणि म्हणून तिचं जितकं पावित्र्य, मला वाटतं जीवनात आईचं तितकं पावित्र्य. ये ग विठाबाई माझ्या पंढरीचे
चरणीच्या गंगा आहेत हो, गंगा आहेत. म्हणून आईची नावं सगळ्या नद्यांना बरं का, सगळ्या. कोणती नदी घ्या, आईच्या नावाशिवाय परिपूर्ण होत नाही. गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सिंधू सरस्वती क्षिप्रा वेत्रवती शूरनदी ख्याता गया गंडकी. आईची नावं नद्यांना, आईची नावं ईश्वराला, आईची नावं रखमाईला, आईची नावं संतांना, आईची नावं कर्तृत्वाला. म्हणून स्त्रीचं नाव प्रत्येक आदर्श वृत्तीला. आपली नावं जास्तीत जास्त वड्याला बरं का, धोंडीबाचा वडा, कोंडीबाचा वरिंबा. आपली नावं वड, वरिंब, बाण, चौफुला. आईची नावं पावित्र्यतेला. का? तिच्याकडं पवित्रता आहे हो. लेकुराची सेवा केली तू आई, कस बांग फेडू गज हो कराई विठ्ठला मायवा. किंमत आहे तिला. किंमत गेल्यावर उजाड अंगण दिसलं ना की तिची किंमत कळते. आहे तोपर्यंत आई होती, गेल्यानंतरच जननी, गेल्यानंतरच प्रकृती तत्व तिचं कळतं. हे फार मोठी जीवनातली उणीव आहे. ज्याला आई कळाली, मला वाटतं त्याला जीवन कळालं बरं का. आईसी कळवळ्याचे दादे दादे, आईसी कळवळ्याचे दादे, आईसी कळवळ्याचे दादे, आईसी कळवळ्याचे दादे. कळवळ्याचे ऐसे कळवळ्याचे करेला आईसी कळवळ्याची जाती. तिच्या इतका जीवनामध्ये कळवळा करणार कोणी नाही. म्हणून माय माय नाही हो, आई ही एक वृत्ती, आई एक तत्व आहे, आई ही एक निष्ठा प्रणाली. आणि म्हणून भारत भूमीमध्ये आईला फार किंमत आहे हो. म्हणून या मातेसाठी मातृभूमी ही नामरचना केली, मातेसाठी माती लिहिली. म्हणून मातेचं वर्णन भारत भूमीला सुद्धा माता समजून ज्यानं वंदन केलं त्याला आई कळाली. वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुबला मलयज शेतला शस्यश्यामला शुभ्रजोधरां पुलकितयामि फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरवासिनी सुगदां वरदा मातरं वन्दे मातरम्.
महत्व कळव. माती कळाली जुन्या माणसाला. अहो 9व्या-10व्या वर्षी आई नांदायला आली. 9व्या-10व्या पोलक्या झंपरातल्या मायला नांदायला शिकवलं. सोसलं. अरे डोक्यात मारलेली काठी कुत्री रक्त प्याली परावरावरच, पण आईनं नांदणं सोडलं नाही. त्याला विचार म्हणतात. आजच्या सारखं नाही हो. आज भीषण आणि भयानक परिस्थितीतून प्रत्येक माणसाचं आयुष्य जाते. आज 3-3, 4-4 महिने, 5-5 महिने लग्न झालेल्या महिला, पुरुष आज बायको सोडायच्या लाईनीला आणि पोटगीच्या लाईनीला येतो. कोणाकडे विचार नाही. आज कोणाकडे निष्ठा नाही राहिली. सामाजिक भान हरवलेल्या या समाज व्यवस्थेमध्ये आईचा आदर्श तो घेऊन जा. 9 वर्षाची माझी आजी होती. 4 नंबर आज्याला जमीन होती. 4 मोर उजनी धरण झालं. काळजाचा गडन हत्तीचं मस्तक. 75 एकराचा 3 नंबर माझ्या आज्यानं माझ्या बापानं उजनी धरणात बुडवलं. 5-5, 4-4, 6-6, 7-7 एकर जमिनी राहिल्या. खचला नाही. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं, पण या महाराष्ट्राचं लाखो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आलं. त्याचा आनंद माझ्या आज्याला आहे. ती 9 वर्षाची आजी जवारीच्या पेरणीच्या दिवसात एका हातात 5 पेंड्या वैरणीच्या आणि एका हातात भाकरीचं गाठोडं घेऊन जायची. काय कळलं व 9 वर्षाच्या पोरीला. नवऱ्याला आवाजावं बोलावं लागतं का ऋतुर हे सुद्धा माहित नव्हतं आजीला. आणि ते आजोबा ज्वारी पेरत होते. पेरणाऱ्या ज्वारी पेरणाऱ्याकडे पाहून मालकाला आरतुर बोलायचं असतं का आवाजावं हेच लक्षात नाही आलं. आयुष्यभर बापानं अवतावर बसवलं होतं आजीला. मालक लांबून दिसलं. आमच्या आजीनं हाक मारली, गणपाव मला अवताव बसव की र. एक हासोडाचा ठोका मारला आमच्या आजीनं. तो 2 महिने पाठीवचा वळ गेला नव्हता. मला वाटतं जिनं वळ सहन केलं तीच लेकराला वळण लावू शकते. विठ्ठल हे निष्ठा परिवारानं शिकवली, ही कुटुंबानं शिकवलं. म्हणून माती जपा, माता जपा आणि मातृभूमी जपाव. फार दिवस हा योग नाही तुमच्या आयुष्यात. फार दिवस नाही हो. जपायला शिका. ते जपत नाहीत माणसं, बाकी सगळं जपतील. ज्याची गरज नाही ते घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याची गरज आहे ते करणारच नाही. लग्नाला येणं ही गरज आहे. आहेर आणणं गरज आहे का? गरज नाही होती. आपली मराठ्याची कुणब्याची माणसं हितच मातीत गेली. आहेर आणू नका म्हणलं तरी मानपान लागतो म्हणली, नेवाच लागतो. काय आहेर नाही जाऊ. तुमच्याच जिल्ह्यातली माझी सासरवाडी, माझ्या लग्नात रुकवत उचलताना मी म्हणतोय अगं ताई चांगली साडी ठेव रुकवत. नाही नाही म्हणली तू बावळाट आहे, चल नाही कळत. कुठंच खपायची नाही ती साडी रुकवत उचलताना माझ्या लग्नात ठेवली. त्या माणसांनी बरोबर साडी हेरली बरं. तीच मग आमच्या पूजेला येताना घेऊन आली स्वतःताई. पूजेला साडी आणली. माझ्या मेहण्याच्या लग्नाला आम्ही तीच साडी परत घेऊन गेलो. परत ती बाळ तिड्याला येताना तीच साडी घेऊन आली. आम्ही आमच्या मेहण्याच्या लग्नाला तीच साडी पुन्हा घेऊन गेलो. 7 वर्ष बिचारी हिंडत होती साडी. शेवटी एका द्राक्षेवाल्याने ती इकडला लावाय आम्ही दिली. तेव्हा ती तिथं जापान तर किती दिवस शिंडली असती त्याचं गणित नाही. विठ्ठल अरे लाख लाख रुपये कर्ज काढायची, व्याजानं पैसे काढायची आणि लेकांची लग्न लावायची, लेकींची लग्न लावायची. पहा ना, लतादेवी मंगल कार्यालय, तारादेवी मंगल कार्यालय, अक्षता मंगल कार्यालय, सुपरोडचं मंगल कार्यालय, पुरंदरचं मंगल कार्यालय. 5व्या मंगलाष्टिकेपर्यंत आमच्या येड्यांचं सत्कार करायचं आणि 5व्या मंगलाष्टिकेला अख्ख्या कार्यालयात फेट पडलेलं असतात. त्यातलं 4-5 फेट आचारी उचलतून पातीला खाली घेतो. काय त्याची किंमत आहे हो. पण तुमच्या खिशातला गेलाय ना, जो खिशातला जाईल ना पैसा, त्याची किंमत जपा र जपा.
ते करण्यासारखं नाही. 13व्याचं सुतक काढायला म्हणा वर्ष श्राद्धाला काय टोप्यान काय पंच घेतात. एकदाच नाक पुसलं की इगारला भाऊ पंच. काय पंच मोटरसायकली टाळकरी गेला तर त्याची टोपी कवा पडली त्यालाच माहिती नाही. आहेराच्या इथल्या टोप्यावर का श्राद्धाच्या कोणासाठी आणायचे, कोणासाठी महाराजाचा सत्कार करायचा, 150-200 रुपये मातीत घालायचं कोणासाठी. काय त्या शालीचा उपयोग व दडदिंडीला नेता येत नाही. डोक्यावर घेतली की गुडघं उघड आणि गुडघ्यावर टाकली की पोट उघड. काय त्या शालीने व्हाय. ज्याचा वापर होत नाही ते घेऊन आपली वाताहात करू नका. चांगल्या आयुष्याचं सोनं कर्तृत्वानं होतं, चांगल्या आयुष्याचं सोनं विचारानं होतं, चांगल्या आयुष्याचं सोनं प्रेरणेनं होतं. आयुष्य चांगली जगली आई. अरे जगाच्या पाठीवर असा नातू नाही की ज्यानं आजी जगाव म्हणून किडनी दिली. जगाच्या पाठीवर अशी आजी जिनं माझ्या लेकीचं पोर आनंदानं राहावं, त्याचा संसार फुलावा, त्याच्या जीवनाचं वैभव वाढावं. पण एका किडनी आजीनं शेवटचा श्वास सोडला रे. पण लेकराचा संसार नाही उघड्यावर पडून दिला. आयुष्यभर तिच्या नऊवारीच्या लुगड्याला 1000 ठिगळा असतील पण लेकरांच्या संसाराच्या कधी कर्माला तिनं ठिगाळ पडू दिलं नाही. ती आई, त्या आईनं आनंदानं म्हणावं देवा, आनंदानं संसार केला, सगळ्या लेकरांचं सुख पाहिलं, सगळ्यांचं वैभव पाहिलं. आज जात असताना माझ्या जीवाला आनंद होतोय. तोच तुकोबाराने अभंगाच्या पहिल्याच्या शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, ओ शेवट तो भला, 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 माझा बहु झाला, शेवट तो भला, माझा बहु झाला, शेवट तो भला, माझा बहु गोड 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 झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आनंद व्यक्त केला. आनंद हो, कर्तृत्व केलं ना तर त्या समाधानाचा आनंद होत असतो. चांगलं कर्म केलं, चांगलं कार्य केलं, चांगलं करत जा. तुकोबारायाने सांगितलं, चांगलं बोलत जा. राहिलं का बोलणं चांगलं. महाराष्ट्राचा आध्यात्मिक क्षेत्राचा दर्जा घसरला, वैचारिक क्षेत्राचा दर्जा घसरला, सांस्कृतिक क्षेत्राचा दर्जा घसरला, आणि राजकीय क्षेत्राचं तर काय विचारायलाच नको. राजकीय क्षेत्रात तर
नाचला महाराष्ट्र, नाचला. आज उद्ध्वस्त महाराष्ट्राची, भारताची भूमी आज उद्ध्वस्त आहे. न बोललेलं बरं. एवढी माणसं कर्तृत्वानं, एवढी माणसं वाणीनं घसरली हो, घसरली माणसं. वयामानाचा विचार करणार, त्याच्या कर्तृत्वाचा विचार करणारा, ज्याच्या वयाच्या राजकारणा इतकं आपलं वय, ती माणसं सुद्धा मोठ्या माणसाला बोलताना चांगलं बोलणार. बोलायचं कसं माझ्या तुकोबरायने शिकवलं आणि तेच आईनं पुढे जपलं. जैसे साचानी मबाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, कल्लोळ अमृताचे. बोलावं चांगलं बोला. खूप दिवस नाहीत बोलण्यासाठी आपल्याला. खूप जवळ आलं, खूप जवळ. ज्याचं जळल त्याला कळल. 10-12 दिवस आनंदात जाते. एकदा आईच्या अंत्यविधीला चिताला अग्नी दिला लेकरांनी की लगी आपण घरी येऊस तर भावकी भाकरी घेऊन येते. रोज एक भाजी, तर दुखवट्याच्या काळात 7-7, 8-8 भाज्या, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे पदार्थ, चपाती, धपाटी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. सावडायचं होतं. 4था, 5वा, 6वा, 7वा, 10वा होतो, 11, 12, 13वा होतो. 14व्या दिवशी महिन्याला बसणारा जीव घातला की तिथून पुढे कोणी माणूस येत नाही. आणि मग घरातला कारभारी म्हणतो, अरे गुडघ्याला तण लागली, चला आता रानात. किती दिवस घरात बसायचं. आणि मग सगळ्या सुनांची लगबग होती. वळचणीला कुलूप आहे का, खिडकीत ठेवलंय का, कुठं खोसून ठेवलंय का, उमऱ्यावर होतं, पारुंब्यावर होतं, ह्या देवळीत असन त्या देवळीत असन. अख्खं घर शोधलं, कुलूप गावलं नाही. मग सगळी लेकर, सगळ्या लेकी गळ्यात पडून रडल्या. र आई होती तवर कुलूप नाही घेता आलं का. चालतं बोलतं ज्ञानाचं विद्यापीठ आणि चालतं बोलतं मन सांभाळणारं कुलूप गेलं ना, आयुष्यात घर उघड ठेवलेलं कोणी लावू शकत नाही. विठ्ठल म्हणून जपा, म्हणून आनंदानं सांभाळा. त्यांच्या वाटण्या नका घालीत बसू. लय जाग्या मी वाटण्या बघितल्या, लय जाग्या वाटण्या. अरे महिन्याच्या वाटण्या, आठवड्याच्या आईबापाच्या वाटण्या. काय काय लेकांनी आईबाप सांभाळणे नाही, त्या लेकी सांभाळतात आईबाप. अरे तारका खेळून पुरंदरच्या वकिलांनी बिल्डिंग बांधल्या, पण आईबापाला सांभाळायचं तुम्हा आम्हाला कळलं नाही कळलं. मग मेलेव लय पंचपक्वान, 10 प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर काय, मठ्ठा काय, महाराजांना नारळ काय, पाकिट काय. तुकोबरायनी या क्रांतीच्या विरोधात आहे. तुकोबराय म्हणतात, अहो जित्या नाही अन्न आणि मेलेव पिंडदान. ही भोंदू लोक दारात आणता तुम्ही. कर्म करून म्हणती साधू, ऐसे कैसे झाले बंधू. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. तुमच्या आमच्यातल्या वृत्तीला माझ्या तुकोबरायांनी दोष दिला. अरे लोकाच्या पिशव्या काय बरोबरून येता. वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, येराने वहावा भार माथा. अरे येरांनी फक्त गबाळण पिशव्याच भरायच्या. वेदाचा अर्थ आम्हाला सुद्धा कळतो नव्हे, तो आम्हाला माहिती. काय करा, अहो जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. जिवंत माणसाला अन्न घालायचं नाही आणि मेल्यावर लाखो रुपयाचं पिंडदान काय करायचं, खर्च काय करायचं, आलेल्या पाहुण्यांना पोषक काय घ्यायचं, कोणासाठी रे. एकदा आयुष्य संपलं. अरे संपलं रे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या हातात आहे. एकदा काय इथं तुटला विषाचा दोरा, दोरा तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा. बाबुगा पसारा, ये रे बाबुगा पसारा.
सारा पसारा टाकून पळते रांडा पोरे अंती होसी पाट मोरे रे टाकून पळते रांडा पोरे अंती होती पाट मोरे अंती होसी पाठ मोरे टाकून पळती रांडा पोरे लेक लेकरी सगळे पळत येत कोणी तिथं स्मशानामध्ये थांबत नाही सगळी एक दिवस टाकून जाणारे म्हणून सावध व्हा मायबाप सावध केलं संत मायबापांनी तुम्हा आम्हाला उठोनी वेगेसी चला जाऊ रावळाशी जळते पातकांच्या राशी काकडारते देखली या उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विठे चरणतयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका तुम्ही ज्ञानी व्हा तुम्ही लोकांची घरं भरू नका तुम्ही अज्ञानी राहू नका जेवढं तुम्ही अज्ञानी तेवढी तुमची फसवणूक मोठी लय घरं पाहिली र मी नागबली करणारी लय घरं पाहिली पितृदोष काढणारी माझ्या पितरांना माझ्या मायबापाला दोषच नाही तर मी कशाला पितृदोष करू मला पितृदोषाची गरज नाही मला नागबलीची गरज नाही मला ग्रह शांतीची गरज नाही आणि नाही गरज शहाणं बना जितके दिवस तुम्ही अज्ञानी तितक्या दिवस हा समाज तुमची लूट करणार आहे म्हणून ज्ञानी व्हा असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास तुका म्हणे असाध्य ही गोष्टी साध्य करता येतील ही तुकोबरेंनी केलेली क्रांती तुम्ही गड्या हो शान व्हा आहे तोपर्यंत खाऊ घाला मला वाटतं आज पंचपक्वान्न केली पण आज खाण्यासाठी आई नाही हो नाही आज 10 रुपयाची अगरबत्ती 50 रुपयाचं गोडे तेल त्याच्यावर आईची समय लावली निरंजन लावली फुलाने मडवली अत्तर सुगंधाचा परिमळ तिच्या भोवताली केलाय पण मायबाप सुरेश भट्टासारख्या गझलकारांना सांगावं त्या आईच्या आरतीसाठी तळपणारा सूर्य आणि पृथ्वी मोलाची सर्व आरत्या जरी आणल्या तरी त्या कमीत घे मायभू तुझे मी फेडेन पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आई तुझ्या समोर कायम लेकर नेंतीत ग मग तू प्रेमाचा पाना सोड ते प्रेम दिलं म्हणून मनावं वाटतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला गोड शेवट झाला हो एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये 11 वाजेपर्यंत आईला भाकरी मिळाल्या नाहीत पहिल्या काळात पण कधी ना आईनं कोणाकडे तक्रार केली नाही सासूरवाशीन सून असायची रात्रीच्या 11 वाजेपर्यंत भांडी घासायची आणि त्या काळची पितळची भांडी होती आताची सारखी नव्हती हो आईने घेतलेली मी एकच टीप मोडली तिचा नळ खोडला होता म्हणून पण ते टीप मोडली तर 4 मांड नेऊन आहेत बसायची इतकी टीलची टरकाली आली बर त्याची काही किंमत नसते आयुष्यभर भाकरी थापल्या मायनं पण एक बी चुलीवची हारावची भाकरी फुगल्याशिवाय राहिली नाही आईनं हातावर केलेली भाकरी गोल फुगायची त्यात मीठ मिरची कोशिंबीर कांदा जर टाकला तर बारामतीच्या डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या आईनं केलेली भाकरी नाही कधी ऐकली हो नाही ऐकली आज भाकरी नाही फुगत आज भाकरी करणारीनच फुगती आता काटवट राहिली का आता परतीत भाकरी आता काठवटीला कान होतं दोन्ही पायाचं अंगठ बाहेर होतं आता परतीला कुठं कान आहे दोन्ही पायाचं अंगठ आतल्या बाजूनीत रोज गडी माती खात्यात अंगठ्याची हुस करीत नाहीत आता नाहीत हुस करीत तिने ते कमवलं गड्या हो तिने ते टिकवलं बापाचं नाव होतं पितळी भांड्यावर
पितळाची भांडी होती, इलेक्ट्रिसिटी नव्हती, ठशानं भांडी टाकायची. आमच्या सोलापुराकडे तिकडं कर्जत जामखेडकर ठशानं भांडी टाकणारी माणसं इथं नाव टाकायची. माझ्या सारिकाबाईला अंदन, माझ्या सरस्वतीबाईला अंदन, माझ्या यमुनाबाईला अंदन. रात्रीच्या 11 पर्यंत भांडी घासायची लाहीपीठाच्या मातीनं, मुरमाच्या मातीनं घासणी होती हो. 100 लिंबांची शक्ती नव्हती आता, त्या काळी नव्हती. आता आहे. आता त्यातला का साबणाचा तुकडा वापरता येतो का सरबताला? ते 100 लिंबांची शक्ती. जाहिरातीचं हे जग आहे. दिवाळीत तर फक्त दिवाळी पुरत्याच जाहिराती. उठा उठा, 14,000 कोटी कमवून गेली जाहिरात. पुन्हा जाहिरात बघायला नाही. जाहिरातीचा माल बोगस असतो हे डोक्यात धरून चला. घासणीनं आईनं भांडी घासली, पण बापाचं नाव आलं की घासणी खाली ठेवायची आणि पदरानं भांड पुसायची. सासून आत आल्या विचारलं, का ग सुनबाई भांड अख्खं घासलं पण पदरानं काय पुसत होती? म्हणले, आत्या पदरानं माझ्या बापाचं नाव पुसत होती. मी अख्ख्या भांड्याला राख लावीन, माझ्या बापाच्या नावाला नाही राख लागू द्यायची. विठ्ठल म्हणून तिनं म्हणावं, माझा शेवट गोड झाला, शेवट गोड झाला. तिनं आनंदानं म्हणावं, आनंदानं लेकरासाठी जगावं. अनेक कविवर्यांनी वर्णन केलं तिचं, अनेक विचारवंतांनी वर्णन केलं, अनेक गीतकारांनी वर्णन केलं. जुन्या काळातली आईची काय इच्छा असते? आई कधी मालकाच्या खांद्याला बिलगून म्हणत असल, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, तुझ्या माझ्या संसाराचं सपान पडलं. दिस जातीला दिसा येतील भोग सरा सुखा येईल. माझ्या लेकरांना पाठीमाग सुख यावं याच्यासाठी केलेलं सायास आहे ते गोडपण आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटे झालेसा गोडवा, शेवटे झालेसा गोडवा, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटले या धावा तृष्णेची, पण दुःख संसारात झालं तर अपेक्षा असते कुठंतरी सुखाचं 4 दिवस मिळावं. म्हणून माहेर हा शब्द माझ्या तुकोबरायांनी वापरला. 3च अक्षराचा शब्द आहे, पण आईचं अख्खं जीवन त्याच्या समोर वेचलं बरं का तिनं. मग जात्यावरच्या ओवीपासून काकड्याच्या अभंगापर्यंत माहेर ह्या शब्दाला गुंफलं माझ्या तुकोबरायांनी, माहेर ह्या शब्दाला गुंफलं माझ्या ज्ञानोबरायांनी. माहेर ह्या शब्दावर खूप अभंग येतं. माहेर हा शब्द इतका तत्वाचा आहे तर जीवनामध्ये रडणाऱ्या माणसाच्या सुद्धा डोळ्याला माहेर ह्या 3 शब्दानं डोळ्याला धारा येतात. एवढंच काय, पेताडा नवरा असू द्या, यात्रेला जसा सरवाडीला गेला बायको बरोबर आहे आणि माहेरच्या जत्रेतनं एक काठी आणली दार्याव सोबत असावं म्हणून, त्या काठीनं मारलं 1 दिवस तरी ती हसली. शेजारनी म्हणल्या, का ग काठीन मारलं तरी हसली? हा म्हणली, ती माहेरची काठी आहे. माहेरच्या काठीनं सुद्धा लागत नाही इतकं माहेरावर प्रेम. ते माहेर अभंगात सांगितलं. कितीतरी अशा अभंग आहेत. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तरी. आमच्या दिंडीत एक माऊली होती, अंगाव कपडे चांगली नव्हती, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, डोक्यावर गाठोड. प्रत्येकाला म्हणायची, मला एक अभंग म्हणून द्यावं, मला एक अभंग म्हणून द्या. पण दिंडीतली बी माणसं सगळीच हिशोबात असतात असं काय नाही. काय काय दिंडी मुक्कामाल थांबल्यावर पाहुण्याच्या घरी जातात.
काय त्यांच्या डोक्यात नसतं. पहिल्या वर्षी दिंडीत आली ना तिचं पुढचं 3 महिने नुसतं सांगाय जातं, आमच्या घरी सांबर होता, तमक्या घरी भात होता, आणि लय आम्ही पार्लेजी घेतलं, आकाडात घेतलेलं पार्लेजी कार्तिकी पुतोर नातवंड खात्यात. अरे 6-6 गोण्या कुठं भरून आणायच्या असतात का? काय काय नुसती भरून आणतात. आणि वाटायच्या बाबतीत पुणे जिल्हा नाद करायचा नाही बरं का. पुणे जिल्ह्यात एक नंबर बॅटऱ्यान छत्र्यान सतरंजान गुरदाण्याचं लाडून चक्कीचं लाडून सगळं सगळं वाटणारे सगळे. म्हणजे पुण्याची अपेक्षा सगळ्यालाच आहे, निर्मात्यांचा, दिग्दर्शकांचा, संगीतकारांचा, इतिहासकारांचा, माझ्या छत्रपतींचा, माझ्या शिवरायांचा, माझ्या जिजाबाईचा, वाल्मिक ऋषींचा, कविवर्य मोरोपंतांचा जिल्हा पुणे जिल्हा. एवढंच काय, खून करणाराला सुद्धा वाटतं मला अटक करावं पुण्यात. म्हणजे सगळ्यालाच आवडतो विठ्ठल सगळ्यालाच आवडतो. आणि ती दिंडीत गेलं ना काय काय नुसती इच्छित बसतात. कुरकुर माग कर हात मोड, पार्लेजी कर हात मोड, कशालाच बिचाऱ्या नाही म्हणत नाहीत, कशालाच नाही. आमच्या इकडल्या तर 10-12 महिला मोगमच नंबरला लागल्या. काय वाटते त्या ती तरी इचराव का नाही. 2.5 तास नंबर याय ना. शेवटी इकिनी विचारलं मावली काय वाटत्यात, काय नाही म्हणला, मोफत दाड्या चालल्यात मग पळाल्या. विठ्ठल पंढरपूरला चालली तर विनवणी करावी मला एका भंग म्हणून देऊ. कोणी माईक दे ना. माझ्याकडे माईक होता, म्हणलं मन आई एका भंग. आई ज्याला नाही त्याला आईची किंमत कळते. इतका गोड आवाज माय बाप, फाटलेलं लुगडं अंगावर होतं. हाच अभंग म्हटली माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. सुंदर अभंग म्हटली. शेवटचं चरण सोडलं. म्हणलं आई चरण घे ना. बरोबरच दिंडी उठायची आमची. नाही म्हणले महाराज चरण माझं पाठ आहे पण माझा कंठ दाटून येतो. मी चरण म्हणायला गेले की माझ्या डोळ्याला धारा लागतील आणि मला म्हणता येणार नाही. महाराज तुम्ही चरण म्हणा. फार सोपं चरण व, पण कळायला युग जातील तरी कळणार नाही. एका जनार्दनी चरण, एका जनार्दनी चरण, करी माहेर करी माहेर करी माहेर माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, किती सोपं ग माय आई, किती सोपं चरण आहे का नाही म्हणली महाराज. 13 दिवसापूर्वी आई वारली, कुंभश्राद्ध करून दिंडीत आली आणि 3 महिन्यापूर्वी बाप वारला. मायबाप सोडून गेल्यानंतर कसं चरण म्हणायचं. इतकी आई आवडते. तिचं ते माहेराचं तत्व खूप बरं आहे म्हणतात. देवानं सुद्धा जपलं. पण आम्ही कुठं गेलो आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा.
आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, रखुमा देवीच्या वराची भेट झाली. माहेराला आलो आम्ही. मग माहेराला आल्यानंतर सगळी प्रेमाची नाती, बहिणीला सांगितलं, भावाला सांगितलं, सांगावं सुख दुःख हो. बहिणीला सांगत जा, भावाला सांगत जा, पण लेकीच्या संसारात जास्त पण लक्ष देऊ नका. जास्त लक्ष दिलं तर आजचा संसार तुटतेत बर का. थोड्यामध्ये गोड करायला शिकव, थोड्यामध्ये गोड. सगळं दुःख सांगितलं आम्ही त्यांच्या बापाला सगळं दुःख सांगावं का. अहो जगाच्या पाठीवरती बाप एक अद्वितीय अशी कलाकृती देवानं घडवली, जो सगळ्यांचं दुःख पोटामध्ये साठवतो. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जेजो जेजो संसाराचा गाडा हकला, ओठामध्ये हसू परे कनावागला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड आहे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंटी वाढवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. कडिये वागवणी भार खांदी माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, जगी आईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले बापा, ज्ञान देवा माये बापा. सगळं देवा माझ्या बापाचे. त्या बापाकडे आम्ही आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. त्या रखुमा देवीच्या वराची भेट झाली. आम्ही त्यांना सगळं सुख दुःख सांगितलं, सगळ्या सुख दुःखांचा निराहार केलं. माझ्या वडिलांनी, माझ्या आईनं आम्हाला समजून सांगितलं पोरी नांदायचं कसं, समजून सांगितलं एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये वागायचं कसं. आता बेबी बिबलान पेटे तबला जितकी वाहिली निघन व्यागात, तितका आईच्या जीवाला आता आनंद आहे, वडिलांच्या जीवाला आनंद आहे. मोठ्या कुटुंबात कोणी आता देत नाही, खटल्याच्या कुटुंबात कोणी देत नाही, परंपरा जपणाऱ्या कुटुंबात कोणी देत नाही. परवा दिवशी आमच्या इकडलंच एक आपल्याच पाहुण्यातलं लग्न मोडलं का काय नाही म्हणले, पुरीचा बाप दोतार घालतोय. अरे घालू दे बाबा, काय होतंय. संस्कृती सांभाळणाऱ्या माणसाच्या कुटुंबातले आनंदानं नांदन रे, आनंदानं नांदन. 2 BHK मध्ये रोज विषाच्या भाज्या आणि विषारी फवारणी केलेली फळं खाण्यापेक्षा अरे गावाकडले की द्या, आनंदानं चांगल्या मातीत राहतील, निसर्गाच्या सानिध्यात जगतील, विना विषाचं खातील. आज घरागणीस कॅन्सर आहे, घरागणीस किडनीची दुखणी झाली रे मायबाप. कोणाकडे आज आरोग्य नाही, आज पैसा आहे, आरोग्य नाही आरोग्य. म्हणून परोपकार करायला शिका. हा माझ्या संत मायबापांनी परोपकार शिकवला. अरे द लाईफ इज द रिले सिस्टीम. जीवन ही एक रिले सिस्टीम आहे, ते एकानं दुसऱ्याकडे द्यायचं असतं पुढच्या काळात. माझ्या स्वामी विवेकानंदांनी संस्कृती शिकवली. अमेरिकेच्या शिकागो मध्ये गेल्यानंतर, अमेरिकेत गेले, गीतेची किंमत कळाली, गाथेची किंमत कळाली, ज्ञानेश्वरीची किंमत कळाली. सर्वांच्या खाली ठेवली, शेवटचं भाषण करण्याची वेळ आली. विवेकानंदावरती द इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हेरी डिसीज. आय शॅल ऑलवेज ट्राय टू बी वर्दी ऑफ इट. आय शॅल गिव्ह माय पेरेंट्स, टीचर्स अँड ऑल एल्डर रिस्पेक्ट. माझ्या बंधू भगिनींनो, हे प्रतिसाद देण्याची ताकद जगाच्या पाठीवर विवेकानंदांनी भारतभूमीमध्ये घडल हे सांगितलं. म्हणून तिची किंमत आहे हो. म्हणून ते करत चला. आपल्याकडे आहे ते मातीमोल होऊ देऊ नका, अजिबात मातीमोल होऊ देऊ नका. नाही तर चारी धामच्या गप्पा सांगायच्या आणि गावातल्याच बैरुबाल पान नाही घालायचं. कोणी सांगितलं? अरे जगाच्या दानपेट्या भरीत बसू नका, नका भरीत बसू. बापाच्या काळात मंदिर नव्हतं, चिंचेखाली आंब्याखाली कवटीखाली देव होता. आऊत डोक्यावर घेऊन जात असताना बाप नतमस्तक व्हायचा, पण भक्ती साधना विसरला नाही. भूमी वरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम घेत जावे या झोपडीत माझ्या. आज धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, देवाच्या नावानं, दैवताच्या नावानं आज जातीवाद उसळला. रक्ताची पाठ याच पवित्र भूमीत नका व्हायला लावू. आपल्या लेकरांना सांभाळा.
आपल्या लेकरांना जपा. या 5Gच्या नेटवर्कच्या काळामध्ये कोणची पोरगी आईबापाच्या विरुद्ध दावा ठोकून आईबापाला कोर्टात उभा करेल नाही सांगता येत रे. तासभर पोरगी आईबापाशिवाय राहत नव्हती, ती पोरगी पोलिसाकडे तोंड करून उभा राहते आणि आईबापाकडे पाठण करते. माझ्या आईबापापासून मला धोकाय म्हणणारे लेकर आपल्याच भूमीत येतो. म्हणून जपा. देवा तुझं नामचिंतन अखंड घेईल रे. तुझ्या नामचिंतनाला कधी विसरणार नाही. ती नाव गोड आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू बले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले रास्यसा. म्हणून ऋषिपिशेमध्ये जो देव आहे तो देव सोडून आम्हाला कुठल्याच दानपेट्या भरायचे नाहीत. आम्हाला किती आमच्यासारखे असे महाराज मंडळी पावती पुस्तक घेऊन येऊन द्या, कुणाच्या जोड्या भरू नका, कुणाच्या वट्या भरू नका. जे द्यायचे ते आपल्या भूमीच्या दैवताला द्या, जे द्यायचे ते आपल्या ज्ञान मंदिराला द्या. हो गावाच्या डोळ्यात एकच शाळेची भिंत पडली तो कोणी पाहत नाही. ज्ञान मंदिर मोठी करा. गरीबाच्या लेकीच्या लग्नाला द्या, गरीबाच्या लेकराच्या शाळेला द्या. आमची घरं भरीत बसू नका. आपल्या भूमीचं वैभव आपण सांभाळा. नाही देवा बदलणार रे आम्ही, नाही बदलणार. नाही तुझी भेट झाली तर आम्ही गरुडापाशी निरोप देऊ का? गरुड तुझा ड्रायव्हर आहे रे देवा, आणि ड्रायव्हरला बी मालका इतकं जपावं लागतं तेव्हा तेव गाडी चांगली हाणतो. जरा ड्रायव्हरला थोडा आपलं गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई, वेगे आणावा तो हरी, मज देना ते उद्धरी गरुडाचे पायी. आणि म्हणून अखंड देवा तुझं नाम चिंतन घेणार, तुझ्या नावाला कधी विसरणार नाही. आणि जर विसरला तर हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, कधी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरस शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरस शेवटी बा. हे गजानन हरी आमच्या काय बाजाईल, आमच्या काय बाजाईल, हे गजानन हरी आमच्या काय बाजाईल, आमच्या काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे, बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारी, बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी. काय सांगतो पिंगळा तर सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. काय सांगतो काकडा, काकड्याची ताकद मोठी हो. आमच्यासारख्या येड्यांची 1000 कीर्तन नका ऐकू, पण काकड्यावाल्याचा काकडा सप्त्यात ऐकत जा. पण पैशाची वाता झाली. तुम्हाला कुठं जवळचं आवडतं? तुम्हाला लय बुलढाणा, परभणी, नाशिक, नागपूरन लय लांबचं तुम्हाला आवडतं. तुम्हाला जवळचं कुठं आवडतं? तुम्हाला नुसती आईची गाणी म्हणायची, सासरवाडीत राहायचं, तसलीच तुम्हाला आवडणार. चांगली आवड. तळपत्यावनात रख रख त्या रानात राहिली समाजा साठी तू ग, कष्टाच्या घामार कधी मिळेल मुठभर गाज, कधी घडतील उपवास. ओ मातीतून चालताना तू डबिले काट्याचे पाच, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आकार दिला हो. आकार देणारे शोधा, तारका बुडवणारे शोधू नका. 75,000 घ्यायचं आणि सासरा वारलाय म्हणायचं, 80,000च्या जाग्यावर जायचं. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास, कमरेला उपारणं बांधतो तुझ्या जीवाला गाड्या. लाज वाटायला पाहिजे. परमार्थाच्या नावानं मी जर खोटं बोललो तर माझ्या जीवनात माझी किंमत शून्य आहे. जर तुम्हाला मी फसवलं, ती ताकद आईनं शिकवली. म्हणून आई
तत्वनिष्ठ भगवंताकडे गेली. ते भगवंताचं माहेर पंढरपूर. पंढरपूर पाटणी गा एक विठोबा दाता किंवा मृत्यू लोक एक बनविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुकासी 4 भुजा, त्याशी बायकाला 16,000. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी उभा असे विटेवर, पुंडलिका भक्त राज शोभे चंद्रभागा तीर. बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर, अशा परमात्म्याचं नाव देवा मी अखंड घेऊ विठोबा.